नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी परीक्षेसाठी आज आपण भारताचा भूगोल या घटकावर आधारित एकूण 150 प्रश्न हे वन लाइनर स्वरूपामध्ये घेणार आहोत। या प्रश्नांमध्ये इतर स्पर्धा परीक्षांमध्ये भूगोलचे जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांचा सुद्धा समावेश केलेला आहे। तसेच भारताची लोकसंख्या, राष्ट्रीय उद्याने, अग्रेसर राज्य, खनिजे, शिखरे, पर्वत, क्रांती या सर्व भौगोलिक घटकांवरती महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये असणार आहे। तुमचा या व्हिडिओमधून कमी वेळेत खूप प्रश्नांचा सराव होणार आहे, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर आजचा पहिला प्रश्न आहे, कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे। रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, बांधवगड राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर बांधवगड राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर हेमिस नॅशनल पार्क हे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे, ते लडाख या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न असणार आहे, भारतातील सर्वात छोटे राष्ट्रीय उद्यान? तर राष्ट्रीय उद्यान आहे छोटे सर्वात साऊथ बटन आयलंड हे अंदमान निकोबार या ठिकाणी आहेत। तर हे जे राष्ट्रीय उद्यान आहेत हे उद्यान लक्षात ठेवण्यासाठी तुमच्या पद्धतीने एखादी ट्रिक्स वापरायची आहे आणि त्या प्रकारे ते लक्षात ठेवायचे आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतातील सुपीक आणि सर्वाधिक आढळणारी मृदा कोणती आहे? तर ती आहे गाळाची मृदा। कापसाच्या पिकासाठी सर्वोत्तम मृदा ही काळी मृदा असते, म्हणजेच रेगूर मृदा। त्यानंतर काळ्या मृदेला दुसरा कोणता शब्द वापरला जातो? तर रेगूर मृदा हा शब्द काळ्या मृदेला वापरला जातो। जांभी मृदा प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? तर जांभी मृदा ही काजू, चहा, कॉफी या पिकांसाठी उपयोगी असते। तर हे जी मृदा आहे या मृदेवरती प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात। भारतातील सर्वात मोठा कृषी आधारित उद्योग कोणता आहे? तर भारतातील सर्वात मोठा कृषी आधारित उद्योग हा कापड उद्योग आहे। पुढचा प्रश्न असणार आहे, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नवी दिल्ली इथे आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ते सुद्धा कुठे आहे? मुंबईला आहे। भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग हा NH 44 श्रीनगर ते कन्याकुमारी हा भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे। आणि महामार्गांवरती हे प्रश्न विचारले जातात परीक्षांमध्ये। भारतातील सर्वात छोटा राष्ट्रीय महामार्ग कोणता? NH 327B हा भारतातील सर्वात छोटा राष्ट्रीय महामार्ग आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतातील क्रांत्या? तर हरित क्रांती ही प्रामुख्याने कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर हरित क्रांती ही गहू आणि तांदूळ या पिकाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतातील हरित क्रांतीचे जनक? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। भारतातील हरित क्रांतीचे जनक हे डॉक्टर MS स्वामीनाथन आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, श्वेतक्रांती कशाशी संबंधित आहे? तर श्वेतक्रांती ही दुग्ध उत्पादन याशी संबंधित आहे। भारतातील श्वेतक्रांतीचे जनक कोण आहे? तर भारतातील श्वेतक्रांतीचे जनक हे डॉक्टर वर्गीस कुरियन आहेत। महत्त्वाचा प्रश्न आहे, नीलक्रांती कशाशी संबंधित आहे? तर नीलक्रांती हे मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे। पिवळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर पिवळी क्रांती ही तेलबियाशी संबंधित आहे। तर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे। पुढचा प्रश्न आहे, सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे? सुवर्ण क्रांती हे फलोत्पादन आणि मध याशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे, तांदूळ उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य? तर तांदूळ उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य हे पश्चिम बंगाल आहे। गहू उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य उत्तर प्रदेश। त्यानंतरचा प्रश्न आहे, ऊस उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य? तर उत्तर प्रदेश। ऊसासाठी उत्तर प्रदेश हे राज्य अग्रेसर आहे। कापूस उत्पादनामध्ये भारतातील अग्रेसर राज्य हे गुजरात। चहा उत्पादनात भारतातील अग्रेसर असणारं राज्य हे कोणतं आहे? तर आसाम आहे। पुढचा प्रश्न असणार आहे, कॉफी उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य कर्नाटक। रबर उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य हे केरळ आहे। आणि सोयाबीन उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य हे मध्य प्रदेश।
डाळीच्या उत्पन्नात भारतातील अग्रेसर राज्य हे मध्य प्रदेश, सफरचंद उत्पन्नामध्ये भारतातील अग्रेसर राज्य जम्मू काश्मीर आणि केशर उत्पादनात भारतातील एकमेव प्रदेश कोणता आहे तर जम्मू काश्मीर आहे. म्हणजे केशर उत्पादन आणि सफरचंद यासाठी अग्रेसर राज्य आहे जम्मू आणि काश्मीर. तर आता हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सर्व सारखे आहेत, त्यामुळे प्रश्न कसे लक्षात ठेवायचे किंवा त्याची उत्तरं कसे लक्षात ठेवायची हे तुमची ट्रिक्स वापरून तुम्ही ठेवायचे आहेत. प्रश्न आहे लोह खनिज उत्पादनात अग्रेसर राज्य ओडिशा, कोळसा उत्पादनात अग्रेसर राज्य छत्तीसगड, सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे कोलार, ते आहे कर्नाटक या राज्यामध्ये. हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण पन्ना, तर पन्ना हे ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. तांबे उत्पन्नात अग्रेसर राज्य मध्य प्रदेश, बॉक्साईट उत्पन्नात अग्रेसर राज्य ओडिसा, त्यानंतर अभ्रक उत्पन्नात अग्रेसर राज्य आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न असणार आहे हिमालयाची निर्मिती कोणत्या प्रकारच्या पर्वतातून झाली आहे तर हिमालयाची निर्मिती ही वली पर्वतामधून झालेली आहे. जगातील सर्वात उंच शिखर तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे आणि या शिखराची उंची 8848.46 मीटर एवढी आहे. तर परीक्षांमध्ये आपल्याला सर्वात उंच शिखर विचारलं जातं किंवा त्या शिखराची उंची किती आहे हे विचारलं जातं, म्हणून आपल्याला इथे उंची सुद्धा लक्षात ठेवायची आहे आणि शिखर सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारतातील सर्वात उंच शिखर तर भारतातील सर्वात उंच शिखर K2 म्हणजेच गॉडविन ऑस्टिन, त्याची उंची किती आहे तर 8611 मीटर त्याची उंची आहे. पुढचा प्रश्न आहे पूर्णपणे भारतात असलेले सर्वात उंच शिखर ते आहे कांचनगंगा, तर त्या शिखराची उंची आहे 8586 मीटर. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर तर अरवली पर्वतामध्ये गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे आणि त्याची उंची 1722 मीटर एवढी आहे. पुढचा प्रश्न असणार आहे सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर हे धूपगड आहे आणि त्याची उंची आहे 1350 मीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न खूप कन्फ्यूज करणारे आहे, म्हणून हे प्रश्न लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही तुमची स्वतःची एखादी ट्रिक्स वापरून ते लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न असणार आहे भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे तर दिब्रुगड ते कन्याकुमारी हा भारतातील सर्वात रेल्वे मार्ग लांब असणार आहे. सर्वात लांब रेल्वे मार्गावर धावणारी एक्सप्रेस कोणती आहे तर विवेक एक्सप्रेस ही सर्वात लांब रेल्वे मार्गावर धावणारी एक्सप्रेस आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात जलद रेल्वे गाडी ती आहे वंदे भारत एक्सप्रेस. कोकण रेल्वेची एकूण लांबी किती आहे तर कोकण रेल्वेची एकूण लांबी ही 741 किलोमीटर आहे. भारतातील पहिली मेट्रो कुठे सुरू झाली तर भारतातील पहिली मेट्रो ही कोलकाता येथे 1984 रोजी सुरू झालेली आहे. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे तर भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग हा NH44 श्रीनगर ते कन्याकुमारी. हा प्रश्न डबल झालेला आहे. तर हे प्रश्न आहेत हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. पुढचे प्रश्न असणार आहे भारतातील सर्वात मोठा वाळवंटी प्रदेश तर थरचे वाळवंट हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. भारतातील सर्वात मोठा वाळवंटी प्रदेश आहे. पुढचा प्रश्न असणार आहे एकूण भौगोलिक क्षेत्रांपैकी वनांचे प्रमाण हे 21.71% 2021 नुसार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न सर्वाधिक वनक्षेत्र म्हणजे क्षेत्रफळानुसार असलेले राज्य मध्य प्रदेश. भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत सर्वाधिक वनक्षेत्राची टक्केवारी ही मिझोराम येथे आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट हे कुठे आहे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे जिम कॉर्बेट. त्यानंतर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे, कारण परीक्षांमध्ये कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न वारंवार विचारले जातात. पुढचा प्रश्न असणार आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर ते आसाम राज्यामध्ये आहे. गीर राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे तर गीर राष्ट्रीय उद्यान हे आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर ते गुजरात या राज्यामध्ये आहे.
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते बंगाल टायगर यासाठी सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे प्रसिद्ध आहे. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. पेरियार राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ते केरळ या राज्यामध्ये आहे पेरियार राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न असणार आहे, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर ते आहे अनाईमुडी, त्याची उंची आहे 2695 मीटर. पूर्व घाटातील सर्वात उंच शिखर तर झिंगागड आहे पूर्व घाटातील सर्वात उंच शिखर आहे, त्याची उंची आहे 1690 मीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे, निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर तर निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे दोडा बेटा, त्याची उंची आहे 2637 मीटर. अंदमान निकोबारवरील सर्वात उंच शिखर ते आहे सँडल पीक, त्याची उंची आहे 732 मीटर. भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? तर भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग ही अरवली आहे. तर ते मित्रांनो, प्रश्न हे आपण खूप फास्टमध्ये घेत आहोत. जर हळू घेतले तर व्हिडिओ हा खूप मोठा होईल, म्हणून आपल्याला स्पीडने हे प्रश्न घ्यायचे आहेत. प्रश्न आहे, भारतातील सर्वात तरुण पर्वतरांग ती आहे हिमालय. त्यानंतरचा प्रश्न आहे, हिमालय पर्वतरांगेची अंदाजे लांबी ही 2400 किलोमीटर आहे. पश्चिम घाटाची म्हणजे सह्याद्रीची एकूण लांबी आहे 1600 किलोमीटर. खैबर खिंड कोणत्या पर्वतात आहे? तर खैबर खिंड हे हिंदुकुश पर्वतामध्ये आहे. नाथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर नाथुला खिंड ही सिक्कीम या राज्यामध्ये आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. झोजिला खिंड कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर झोजिला खिंड ही लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, रोहतांग खिंड कोणत्या राज्यात आहे? तर रोहतांग खिंड ही हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, पालघाट खिंड कोणत्या राज्यांना जोडते? तर पालघाट खिंड ही केरळ आणि तामिळनाडू या 2 राज्यांना जोडते. भोरघाट खिंड कोणत्या शहरांना जोडते? तर भोरघाट ही मुंबई आणि पुणे या 2 घाटांना जोडते. थळघाट म्हणजेच कसारा खिंड कोणत्या शहरांना जोडते? तर कसारा खिंड ही मुंबई आणि नाशिक या 2 शहरांना जोडते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे पठार हे दख्खनचे पठार आहे. त्यानंतर खनिज संपत्तीने सर्वाधिक समृद्ध असलेले पठार छोटा नागपूरचे पठार हे आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी म्हणजेच बॅरन बेट हे अंदमानमध्ये आहे. लक्षद्वीप बेट कोणत्या समुद्रात आहे? तर अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप हे बेट आहे. भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेश हे 8 आहेत. क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे. पुढचा प्रश्न असणार आहे, क्षेत्रफळाने भारतातील सर्वात छोटे राज्य गोवा राज्य आहे आणि सर्वाधिक किनारपट्टी लाभलेले राज्य हे गुजरात आहे. पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक किनारपट्टी लाभलेले राज्य हे आंध्र प्रदेश आहे. भारतातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कच्छ गुजरात या राज्यामध्ये आहे. भारतातील सर्वात छोटा जिल्हा क्षेत्रफळानुसार माहे. भारताची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे. त्यानंतर भारताचे प्रवेशद्वार मुंबई आहे. भारताची आर्थिक राजधानी आणि भारताचे प्रवेशद्वार हे मुंबई शहर आहे. त्यानंतर 7 बेटांचं शहर सुद्धा काय आहे? मुंबईच आहे. पुढचा प्रश्न आहे, अरबी समुद्राची राणी कोणाला म्हणतात? तर कोचीला अरबी समुद्राची राणी म्हणतात. भारताचे मँचेस्टर म्हणून अहमदाबाद आहे. दक्षिण भारताचे मँचेस्टर म्हणून कोईमतूर आहे. उत्तर भारताचे मँचेस्टर म्हणून कानपूर हे शहर आहे आणि गुलाबी शहर हे जयपूर आहे. भारताची सिलिकॉन व्हॅली बेंगळूर आहे. भारताची सिलिकॉन व्हॅली बेंगळूर हे शहर आहे. प्रश्न आहे, मसाल्यांची बाग म्हणून ओळखले जाणारे राज्य तर केरळ. 5 नद्यांचा प्रदेश पंजाब. सुवर्ण मंदिराचे शहर अमृतसर. नवाबांचे शहर लखनौ. भारताची कोळसा राजधानी धनबाद. भारताची कोळसा राजधानी धनबाद. डायमंड हार्बर कोलकाता. पुढचा प्रश्न आहे, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे हैदराबाद येथे आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कोलकाता या ठिकाणी आहे. वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पोर्ट ब्लेअर अंदमान या ठिकाणी आहे.
2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या ही 121.08 कोटी इतकी होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य हे उत्तर प्रदेश आहे आणि सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य हे सिक्कीम आहे. सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य उत्तर प्रदेश आणि सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य हे सिक्कीम राज्य आहे. त्यानंतरचे पुढचे प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य गोवा. भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात लोकसंख्येनुसार भिल्ल. गारो, खासी आणि जैतिया या आदिवासी जमाती प्रामुख्याने कुठे आढळतात? तर मेघालय या राज्यामध्ये गारो, खासी आणि जैतिया या आदिवासी जमाती आढळतात. त्यानंतर तोडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या पर्वतरांगेत आढळते? तर निलगिरी या पर्वतरांगेमध्ये आढळते. सेंटिनेलीज ही अतिमागास जमात कोठे आढळते? तर सेंटिनेलीज ही अतिमागास जमात अंदमान या बेटावर आढळते. तर ह्या आदिवासी जाती आहेत, यावरती सुद्धा प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात. पुढचे प्रश्न आहेत, सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य बिहार. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य अरुणाचल प्रदेश. सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य केरळ. सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य बिहार. सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेले राज्य केरळ आणि सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेले राज्य हरियाणा. पुढचे प्रश्न आहेत, युरेनियमच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेला जादूगुडा कोठे आहे? तर झारखंड या राज्यामध्ये आहे जादूगुडा. खनिज तेलाचे सर्वात जुने क्षेत्र दिग्बोई आसाम या राज्यामध्ये आहे. भारतातील सर्वात मोठे खनिज तेल क्षेत्र बॉम्बे हाय महाराष्ट्र या ठिकाणी आहे. भारतातील पहिली रेल्वे कधी धावली? तर 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे ही धावली. त्यानंतर भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? तर भारतातील पहिली रेल्वे ही मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली. भारतीय रेल्वेचे एकूण झोन किंवा विभाग किती आहेत? भारतीय रेल्वेचे एकूण झोन किंवा विभाग हे 19 आहेत. पुढचे प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर हे मुंबई आहे. भारतातील सर्वात मोठे कृत्रिम बंदर न्हावा JNPT. त्यानंतर मुक्त व्यापार क्षेत्र असलेले बंदर कांडला गुजरात या ठिकाणी. भारतातील सर्वात खोल बंदर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. चहाची निर्यात प्रामुख्याने कोणत्या बंदरातून होते? तर कोलकाता. लोह खनिजाची सर्वाधिक निर्यात करणारे बंदर मार्मा गोवा, ते गोवा या राज्यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न हे संपलेले आहे. जर प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.